मंगल काय शोधत असतील ग पोलीस? अगं मम्मी, मला तर वाटतंय या पोलिसांनी कुणीतरी सांगितलं असणार आहे की इथं खजिना पुरलाय. सोन्या ग बस की जरा. अयो, डॉक्टरांनी आता काय नवा घोळता नाही ना घालून ठेवला? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे काय करताय? म्हणजे त्या दिवशी तुम्ही येऊन गेला ना, आज परत अचानक? संजूच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ते ट्रेस झालं. त्याचा मोबाईल इथेच कुठेतरी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल किंवा इतर काही पुरावा मिळतो का ते शोधतोय. आलं का परत पोलीस? मी दाताच्या खाना करून एवढं सांगत होती, पण माझ्यावर विश्वास नव्हता ना. ऐकावं जनाचं, करावं मनात, अशी गत आहे ह्यांची. मी म्हणते इथं मोबाईल वाजलाय, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही ना. आजी, असं कसा विश्वास नाही ठेवला म्हणता तुम्ही? तुमच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी खोदलं होतं ना, काय मिळालं का? नाही ना. अहो, मी तर म्हणते तुम्ही JCB आणूनच खांदा, म्हणजे नक्की काहीतरी मिळेल. आम्हाला झाडं बी लावायच्यात, तेवढं डबरं खांदून होत्या. वा 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 वा, तुमच्या झाडांसाठी आम्ही JCB आणायचं. बरं आजी, मला सांगा, त्या दिवशी तुम्ही मोबाईलचा आवाज ऐकला होता का? होय, रातचा ऐकला होता. अगं आजे, तो माझा मोबाईल वाजला होता आणि तो मोबाईल बी खेळण्यातला होता. ए ग बस, तुला कोणी विचारलंय का? येऊ नको तर कोणच्या गाडीत बसू. ती दुसऱ्या दिवशी आपण हुडकायला आलो होतो मोबाईल, ही आदल्या दिवशी रात्री झालं. या काय घडलं होतं त्या रात्री? इथं कोणाची तरी चाहूल लागली. मग मी इथं आली होती ना, तेव्हा मला मोबाईलचा आवाज ऐकू आला. अरे कुणाचा रे फोन वाजला? मुर्द्या, अरे कोण आहे तिकडं? म्हणजे त्या दिवशी इथे कोणीतरी माणूस आला होता आणि संजूचा मोबाईल त्याच्याकडे होता, असं म्हणायचंय तुम्हाला? साहेब, असंही झालं असेल. संजूच इथे आला असेल, त्याच्याकडे त्याचा मोबाईल असेल आणि त्याचं काहीतरी काम असेल, एवढ्यात मोबाईल वाजला असेल. त्याचा मोबाईल त्याने स्विच ऑफ केला असेल आणि इथून गायब झाला असेल. संजू एकदा भेटला पाहिजे. तो एकदा काय हाती आला ना, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. संजूचं प्रकरण डॉक्टरांच्या लय अंगलट येणारे वाटतं. आपण सावध राहायला हवं. सत्य, मला तुमचा खोटारडेपणा मंजू आणि गावाच्या पुढे आणायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. आणि आता तर तुम्हीच कबूल केलंय सगळं. लवकरच तुमचा मुखवटा उतरवणार आहे. ए घ्या, किती झाले? 400. गेल्या टायमाला ह्याला म्हटल्यावर उधारीचे पैसे देतो आणि अजून सामान घेऊन गेलो. पैसे तर ह्याला दिलेच नाही. ह्याने बघितलं तर ह्यो परत बोलवायचा मला. नको नको, जायला पाहिजे. ए बजा बजा, इकडे इकडे इकडे. काय रे? अरे तू केवढा आहेस ते तरी बघायचं आधी. तू केवढा, तो नॅपकिन केवढा. माणसानं असं का वागावं की त्याला तोंड लपवावं लागल? ए, तुला कोणी सांगितलं रे मी तोंडला फोन चाललो होते ते? कुस्तीच्या डावाचा सराव करत होतो मी. मी तुला डाव शिकवतो. याला म्हणतात उदारी फेड डाव. हा डाव उदारीचे पैसे देऊन फेडला जातो. आणि मागच्या टायमाला तू मला म्हटला होता की समधी उधारी देतो. आणि ते काय पैशाचं बंडल दाखवलं होतं की नाही? दिले तर नाहीच. परत अजून उधारी पण घेऊन गेला. मला आत्ताच्या आता उधारी पाहिजे म्हणजे पाहिजे. आता कुठनं देऊ?
कुठनं म्हणजे? बंडल गेला बायकोकडे. आता डायरेक्ट यम जरी वर आला का नाही भेटत नसतात पैसे. तू असं का नाही करत? तू सरळ माझ्या घरी जा आणि पैसे मागून घे. आणि उधारीचे पैसे मागताना का नाही उधारी जरा वाढून चढून सांग. का ना म्हणजे वरच्या पैशात का नाही मला खर्चाला राहतील. हा कसला लागा पहिलवान तू? बायकोला का भरतोस? ए बायकोला घाबरायचं आणि पैलवान असण्याचा काय संबंध आहे रे? पैलवान असू दे, शिपाई असू दे, बॉस असू दे, बायकोला घाबरावंच लागते. तुला नाही कळणार म्हणा, तुझं दुःख वेगळं आहे. तुझी बायको पळून गेली आहे ना. ए माझ्या बायको बद्दल बोलायचं नाही पहिले. ना मी पाण्याची बॉटल दे. हे काय म्हणजे भाऊ? कुठं बाहेर गेलता का विजय भाऊ तुम्ही? हो, रेश्माला शोधायला गेलो होतो. आयुष्यात मरण्याआधी मला तिला भेटायचं एकदा आणि तिला विचारायचंय आयुष्यात सगळं सुरळीत चालू असताना ती माझ्याशी असं का वागली. विजय भाऊ, आज तुम्ही घेतलेली दिसत नाही. नाही म्हणजे तुम्ही दारू सोडली हे इशेच झालं बघा. हे विजय भाऊंचा का तुझ्यासारखा आहे रे माकडा? त्यांचा एशियाची आकडा आहे. आलं मनात केलं क्षणात एका बकेतच. शहाणपण आलं पण जरा उशीर झाला. मला अजूनही आठवतं बजा, तो दिवस आठवतो. मी प्यायलेलो असताना डॉक्टरने माझ्या कानाखाली मारून मला हकललं होतं तिथून. त्या दिवशी मंजू माझ्या बाजूने उभी राहिली आणि माझ्यासाठी डॉक्टरशी वाद घातला. मला तिने खूप वेळा सांगितलं यातून बाहेर ये, दारू सोड. मला कळलं नाही. मंजू सोबत काय घडलं याचा शोध जरी मला नाही लावता आला ना बजा, तरी रेश्मा सोबत काय घडलंय याचा शोध मी लावणारच आहे. मग काहीही झालं तरी चालेल. येतो. तुम्ही काय बोलणार आहे का नाही? आता तू बोललीस ना डॉक्टरांनी, बघितलं ना तू किती भडकलं होतं. ती पाक वाडा सोडून निघालं होतं आणि अजून बोलायचं आहे तुला? अहो मी डिंपल आणि डॉक्टर बद्दल बोलत नव्हते, पोलिसांबद्दल बोलते. आज येऊन वाड्याच्या मागं खांदून गेले, उद्या वाडा पडताय तेव्हा काय नुसतं बघत बसणार आहे बाई? अगं ते पोलीस आहे ती, त्यासनी कोण अडवणार बरं? आणि त्यासनी अडवायला गेलं ना आपल्याला ज्याला टाकलं मग झालं. म्हणजे काय करणार नाही तर तुम्ही? बाबू तू काय बी कर आणि वाड्याला कंपाऊंड करून घे. कुणी बी येते बापाची जागा असल्यागत पुरून जाते ती काय नाही, आजच्या आज कंपाऊंड करून घे. अगं आहे एवढा मोठा वाडा, एवढं कंपाऊंड बांधायचं खायचं काम आहे का? पैसे किती लागतील आणि कुठून आणायचं का एवढं पैसे? त्या कंपाऊंडर कडनं घे की. आणि त्यांनी जर नाही दिलं तर त्याला आजच्या आज आत्ताच्या आता हाकलून दे इथनं. पांढऱ्या पायाचा आता पावतर कधी पोलीस आलं नव्हतं आणि मी बी कधी पोलीस स्टेशनला गेली नव्हती. अहो आत्या, या डॉक्टरांची काय चुकी आहे व? त्याची नाही काय चूक, तुम्हा दोघं नवरा बायकोंची सगळी चूक आहे. तुम्हाला त्याला इथं ठेवायचं वाटत होतं ना. आता ही सगळं भोगायला लागतंय म्हणूनच आता तुला बुरं हागायचं आणि नशिबात आहे म्हणायचं. अगं आहे किती बोलशील? ए मला काय कुणाच्या बापाची भीती आहे वय? बंगले जेवायला वाढ, मला 2 घास जाऊ दे माझ्या पोटात, मग बघते बघ तुमच्याकडे. वय वाढती. माणसाने किती बी आणि काय बी लपवायचा प्रयत्न केला ना तरी ते जास्त दिवस लपून राहत नाही, लक्षात ठेवा. हो ना, एवढं कळतंय ना. मग रेश्माची आणि संजूची डेड बॉडी कुठे लपवली तेवढंही सांग. मी माझ्याबद्दल नाही तुमच्याबद्दल बोलते, कारण विजय भाऊ रेश्मा वहिनीचा शोध घ्यायला लागलेत. शोधून शोधून 4 दिवस शोधेल आणि एकदा रेश्मा नाही सापडली तर दारूची बाटली जवळ करेल. माझं काय बिघडवणार आहे तो? डॉक्टर, तुमचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स ना एक दिवस तुम्हाला नडणार आहे. तिकडे पोलीस संजूच्या मागावर आहे. मंजू दीदीच्या बाबतीत काय झालं ना यासाठी तिच्या नवऱ्याची बी चौकशी केली जाते. त्यामुळे तुम्ही एवढं गाफील राहिला ना तर एक दिवस तुम्ही बी अडकणार हे लक्षात ठेवा. मग परत म्हणू नका मला सावध केलं नाही म्हणून. थँक्यू सो मच डिंपल, मला सावध केल्याबद्दल. नाही हे खरं आहे,
पोलीस संजूचा शोध घेत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पोलिसांना जर का संजूचा शोध लागला तर ते रेश्माची डेड बॉडी पर्यंतही पोहोचतील. या सगळ्या प्रकरणात मी एकटा अडकणार नाही, माझ्याबरोबर तूही अडकणार, लक्षात ठेव. त्यामुळे या सगळ्यातून सही सलामत तू सुटशील या भ्रमात राहू नकोस. तू जरी या प्रकरणात अडकलीस ना तर या प्रकरणातून मी आरामात बाहेर पडेल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी जर फसले तर तुम्ही मला सोडवायला येणार नाही, तुम्ही एकटे सुटणार? हो, तुझ्या मूर्खपणाची शिक्षा मी का भोगू? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याबरोबर काम करताना मी सांगतो तसं वाग, मी सांगतो तसं कर, नाहीतर काय? डॉक्टर आत येऊ का? या ना, बसा. साहेब चहा सांगू? नाही नको. एवढं शोधलं तिकडं पण मोबाईल काय सापडला नाही. घाबरू नका, तो संजू आपल्या लवकरच हाती लागेल. तुम्ही त्याचा मोबाईल ट्रेस करत राहा, काही ना काही सुगावा नक्की मिळेल आपल्याला. हॅलो, यस सर. हा सर. हो सर, मी लवकरच पुरावा शोधून केसच्या मुळापर्यंत पोहोचतोय आणि लवकरच आरोपी माझ्या ताब्यात असेल. सर असं करू नका सर, माझ्यावर विश्वास ठेवा. हो पण मी केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. माझं ऐकून तरी घ्या सर. हॅलो हॅलो. चव्हाण. हा साहेब. लवकरात लवकर एक टीम तयार करा आणि ताबडतोब नागपूरला जाऊन त्या संजूचा तपास करा. कुठल्याही परिस्थितीत तो मला माझ्या समोर इथे हवाय. जा. हो साहेब. डॉक्टर ले शातिर है, वो कुछ भी कर सकते. पोलिसांना जरी ते घावले ना तरी ते असेच सुटतात. पण माझं काय, मी जर घावले तर सब कुछ खत्म. फिर मैं जिंदगी में कभी हीरोइन नहीं बन सकती. आणि मला जेलमध्ये आयुष्यभर राहावं लागल ते वेगळंच नाही. काय बी झालं तरी बी मी माझी बाजू सेफ करणार आहे. म्हणजे मी फसले तरी बी मी लवकर सुटेल आणि माझं नाव बी कशात येणार नाही. डॉक्टर एकटाच अडकत्याल. डॉक्टर तुम्ही किती बी कोशिश केली ना तरी भी मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही. डिंपल को सिंपल समझने की गलती मत करना. मला फसवायच्या आधी मीच तुम्हाला फसवी. डॉक्टर काय करताय तुम्ही? नाही काय नाही, माझी वस्तू हरवली होती ती शोधतोय. हे घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय. थँक्यू. झालं ना काम? जाते, पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. बोल. डॉक्टर, रेश्मा आणि संजूची बॉडी जिथं लपवली आहे ना बरोबर तिथंच तुमची एक वस्तू बी लपवली आहे. आणि जेव्हा केव्हा त्या बॉड्या पोलिसांना सापडतील तेव्हा ती वस्तू बी सापडणार. म्हणजे माझ्या आधी तुम्हीच फसणार. एवढं सांगायचं होतं मला. आत येऊ मी.
डिंपल मला सांग, तू मस्करी करतेस नाही? नाही, मी खरं बोलते. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एकटेच हुशार आहे? तुम्ही सारखं म्हणता ना, डिंपल तू अजून मला ओळखलं नाही, पण खरं तर तुम्हीच अजून मला ओळखलं नाही. तुला काय वाटतं का? तू माझी वस्तू लपवलीस, ती पोलिसांना सापडली तर या प्रकरणात मी अडकेन. ते मला माहित नाही, पण पोलिसांचा पहिला शक तुमच्यावर जाईल हे मला माहित आहे. ते मी पिक्चर मध्ये बघते ना, ती बॉडीच्या बाजूला एखादी वस्तू असेल आणि त्याच्यावर ठसे असतील तर तो माणूस नक्कीच अडकतो. आणि मी बी बरोबर अशीच वस्तू ठेवल्या ज्याच्यावर तुमच्या हाताचे ठसे आहेत. डिंपल, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे जर काही या प्रकरणात मी अडकलो ना, तर जाग्यावरच रेश्मा आणि संजूकडे तुला पाठवेन. एवढा राग चांगला नाही डॉक्टर. तुम्हाला लय कॉन्फिडन्स होता ना, तुम्ही मला फसवून एकटे सुटाल. काय झालं, कुठं गेला तुमचा तो कॉन्फिडन्स? उम्र में मैं आपसे छोटी हूँ म्हणून तुम्ही मला गुंडाळू शकता ना, याचा सपनात बी विचार करू नका. ही डिंपल वाटते ना, तितकी सिंपल नाहीये, हे ध्यानात ठेवायचं. गाडी पंक्चर झाली वाटतं. व्हायला का एकटी बाय आहे आणि रस्त्यात गाडी बंद पडली. आपल्याला मदत करायला यायला पाहिजे. अरे मॉडेल भारी आहे का गाडीचं. मी पण बघूनच पंक्चर झालोय. पण या गाडीचं पंक्चर निघणं अवघड आहे. एवढ्या चांगल्या बायला रस्त्यात मदत न करता सोडून कसं जायचं? नाही नाही, त्यासनी आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ गॅरेज पावतर, मग तिथे येईल गॅरेजवाला गाडी न्यायला. झालं तुमचं? मी मागितली तुम्हाला हेल्प? नाही ना? चलो निकलो यहाँ से. हो बाई, एक तर आम्ही तुमची मदत करायला चाललोय आणि उलट तुम्ही आम्हालाच बोलतायत काय? कदर नाही रे, माणुसकीची कदर नाही. तुम्हाला जमणार आहे का पंक्चर काढाय? बाईले खतरूट आहे बाबा. एकटीने पंक्चर काढलाय का? इतर भल्या पाल्यांना जागेवर पंक्चर करेल. निघा येत ना. लवकर पळ पळ पळ.
हो गई अपनी गाड़ी ठीक. गाडी नीट झाली माझी सुपर मम्मा.